तर गाईस नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे। तर आम्ही आता आलो आहे इथे सकाळीच नाश्ता करायला। तर इथे पनीर पफ मिळतात, तुम्हाला मी दाखवते दुकान। पण आता कुत्र्याला थोडी बिस्किट घातली आहेत, बिस्किटचे पुढे गाडीमध्ये काढून ठेवले, घेऊन ठेवले। कारण की जिथे जिथे मला कुत्रे दिसतात ना, तिथे तिथे मी त्या कुत्र्यांना बिस्किट घालते। तर चला आता मी तुम्हाला दुकान दाखवते। आम्ही आता इथे नाश्ता करायला आलोय। इथे पनीर पफ म्हणून पनीर पफ मिळतं आणि स्वस्त आणि मस्त। आम्ही दरवेळी आलो की इकडे येतो नाश्ता करायला। हे बघा त्यांचं दुकान आहे, केक वगैरे पण आहे। सूर्या बेकरी म्हणून नाव आहे। इथे आम्ही पनीर पफ घेतले आणि 2 समोसे आणि केक घेतले मुलांनी इथे। तर गाईज आम्ही आता गिरगेश्वरला आलोय। ते बघा इथे किती डुक्कर आहेत, हे बघा बघा किती डुक्कर आहेत बघा। हे बघा मी कशी हे लावून घेतले टिकी। फुलांची हे घेतली आहे, परडी घेतली आहे देवाला आतमध्ये देण्यासाठी। हे बघा नाव सगळं गेलेलं आहे, ज्योतिर्लिंग गिरगेश्वर। बॅगेची दुकानं वगैरे आहेत। बघा आजूबाजूला किती दुकान आहेत ती बघा। इकडे फोटो आम्ही आता मंदिरामध्ये मोबाईल अलाउड नाही, तर आम्ही आता मंदिराच्या इथे जमा करणार आहे मोबाईल। त्यांच्या ह्याच्यामध्ये देऊया ना, ह्यांच्याकडे कशाला द्या। हे बघा हे मंदिर आहे। आता आमचं दर्शन झालंय गिरगेश्वर। हे बघा मंदिराचं नाव गिरगेश्वर आहे। झाले आता निघालोय। ओम नमः शिवाय। चला आता आमचं दर्शन झालं तर आम्ही बाहेर जातोय। आजूबाजूची दुकानं आहेत, काहीतरी थोडीशी खरेदी होतो आणि थोडी खरेदी करायला निघालोय आम्ही। हे बघा इथे शॉपिंग करण्यासाठी खूप चांगली मोठी मोठी दुकानं आहेत। पर्सची तर दुकानं खूपच आहेत इथे। हे बघा मी या बांगड्या घेतल्या। बघा इथे असे छान छान कलरफुल बांगड्या आहेत। आम्ही इकडनं आता फुलं घेतली होती, आता आम्ही याला पैसे देऊन टोपली दिली। आता आम्ही निघालोय आमच्या गाडीच्या इथे। बघा आमची गाडी
काहीच आमचं आता इकडचं दर्शन झालंय. आता आम्ही निघालोय पुढच्या दर्शनासाठी. आता बघूया आता पुढे कुठे जातोय ते. तर गाईज आम्ही आता आलोय एरोला केव्ह. तर चला बघा माझ्या मागे किती दुकान आहेत. आपल्याला तिकडनं समोरूनच जायचंय आतमध्ये. तर आमची आता गाडी पार्किंगला गेली आहे म्हणून इथे थांबली आहे. माझी मुलं इथे आता मॅगी खायसाठी थांबली आहेत. तर हे बघा माझी मुलं इथे आहे. इथे मॅगी खायला थांबली बघा. बघा आजूबाजूची दुकानं बघा. इथे बाजूबाजूला सगळे मॅगींची दुकान आहेत. इथे मला वाटतं जास्त सगळे मॅगीच खातात आहेत. मी आतापर्यंत फिरत आली ना सगळे मॅगींची दुकाने जास्ती आहेत. आताच वाजले आहेत 4. आमच्या गिरगेश्वरचं मंदिराचं दर्शन लवकरच झालं आमचं. तर ते गिरगेश्वरवरून इकडे येण्यासाठी 5 मिनिटावर आहे. तर आपण आता गुफा बघायला जाणार आहे आतमध्ये. आम्ही वाट बघतोय माझ्या मुलीची आणि मिस्टरांची आता कधी येतात आहे. मग आम्ही जाणार आहे तिथे आतमध्ये गुफा बघायला. तर हे दोघं इथे मॅगी वाट बघतात आहे. ते बघा दोघं असे बसले आहे. बघा आमचा आता ओम मॅगी खातोय. आपण आता तिकीट काढायला जातोय. आपण आता आलोय एरोला केव्हला. तुम्हाला आता तिकीट काउंटर दाखवते मी कुठे आहे ते. बघा इथे खूप गर्दी झाली आहे काउंटरवर. हे बघा इथे तिकीट काउंटर आहे. माझा मुलगा आता तिकीट काढायला गेलाय तिथे. आम्ही लोक आता इथे बसतो वाट बघत त्यांची. तिकीट काढून झाल्यावर जाऊ आतमध्ये. हे बघा इथे तिकीट मोठ्यांसाठी 40 रुपये आणि लहान मुलांसाठी फ्री आहे. तर आता आमचं तिकीट काढून झालंय. हे बघा हे असे टोकन देतात इथे. त्यात आम्ही टोकन घेऊन आतमध्ये चाललोय. फोन अलाउड आहे की नाही मला माहिती नाही. अलाउड आहे पण आम्ही आता बघूया पुढे जाऊन. दोन दे तुम्ही 3 घ्या. एक एक द्यायचे सगळ्यांना. मला एक दे. हे बघा टोकन. ओम तिकडनं जा. लेडीज जेंट्स वेगवेगळे आहेत. अंदर घुसना पड़ता है इधर अंदर. हे टोकन ठेवायचं. हे ठेवा.
हे बघा झेंडा आपल्या भारताचा. मम्मी थांब ते बघ पप्पा कोण घेतलं एलोरा मॅग्नेट घेतला पण नाही घेतला तीन मग किती रुपये? नाशिकचं त्र्यंबकेश्वरचं हा घेतलाय. अरे यार हे फोटो नाही खाते आपण आता त्या साईडला गुफा बघायला चाललोय आणि इथे संध्याकाळी 6 वाजेपर्यंतच आहे. 6च्या नंतर बंद. हा बघा हा माणूस 300 रुपये स्केच काढून देतोय सेम. या मुलीला इथे बसून तिचा स्केच काढतोय. हे काही ते लिहिलंय ना 300 रुपयात घेतात पुढे. आता आतमध्ये इथे मंदिर आहे. इथे आपण पाया पडूया. हे बघा आतमध्ये आतमध्ये किती मोठी मोठी हे आहेत. भाभी कसली तरी मूर्ती आहे. हे बघा मूर्तीचा आकार कसा आहे. इथे आतमध्ये वाटतं मंदिर आहे. आतमध्ये आधी आपण बाहेरचं सगळं फिरून घेऊया.
अरे थांब रे, आपल्याला कुठे हे माहिती. ही कोणती हे आहे? अरे अनिशा, चेतावनी काय लिहिलंय? मूर्ति के ऊपर मूर्ति शिल्पावर, मूर्ति शिल्पावर लिहिलं तर आहे. मूर्ती बघा गाईस कसं दिसतंय. ही अशी गुफाच आहे पूर्ण. या गुफेमध्ये आलोय. या गुफेमध्ये हत्तीची सोंड आणि अशा कितीतरी अशा मूर्त्या आहेत की तुटलेल्या आहेत. कित्येक वर्ष, हजारो वर्ष अगोदरचं आहे सगळं. तर तुम्हाला मी दाखवते. ही गुफा आहे ती. हे बघा, या हत्तींचे बघा सोंडी कसे तुटलेले आहेत मध्ये मध्ये. हे किती वर्षाचं अशी गुफा आहे. आणि वरती काहीतरी मंदिर आहे इथे, बघूया. बघा हत्ती बघा कशी तुटलेले सोंडीचे आहेत. बघा माझी मुलगी कुठे गेली बघा फोटो काढायला. आतमध्ये पण मूर्त्या अशा कोरीव काम केलेले आहेत.